आपल्या सर्वांनाच माहिती आहे की बीडीडी चाळीचा पुनर्विकास हा सुरू झालेला आहे आणि इकडे सुमारे 9-9.5 हजार घरधारक आहेत, दुकानधारक आहेत आणि त्यांचा पुनर्विकास एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असताना त्यांच्या मनात काही शंका होत्या, काही प्रश्न होते आणि मला वाटतं संवाद साधला नाही तर त्यातून कन्फ्युजन होतं आणि त्यातून प्रकल्प राबवण्यात वेळ लागतो आणि त्यामुळे स्थानिक नागरिकांचे आणि रहिवाशांचे आणि इकडे जे पात्र लोक आहेत त्या सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आज इकडे हा जनता दरबार म्हणा किंवा ही बैठक आयोजित केली गेली होती आणि आज मला समाधान वाटतं की लोकांचे प्रश्न अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी उत्तरं देऊन सोडवायचा प्रयत्न केला आहे। या विषयात जे प्रश्न इकडे सुटले नसतील त्या विषयातले प्रश्न सोडवण्यासाठी विधान भवनात मी विशेष बैठक घेऊन हे प्रश्न उर्वरित सोडवीन। जसं आमचे पोलीस कर्मचारी आहेत त्यांची पात्रता किंवा त्यांचा निकष 2010 पर्यंतची ठरवली आहे डेटम लाईन, त्यांची मागणी आहे SRA सारखंच त्यांची 2011 पर्यंत करण्यात यावी, तर ती पण मी मागणी पूर्ण करण्यासाठी शासनाबरोबर बोलणार आहे आणि असे अनेक दुसरे प्रश्न आहे ज्याच्यावरती पॉलिसी चेंज करायची गरज आहे त्याविषयी पण आपण शासनाबरोबर बोलणार आहोत। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। महत्त्वाचा मुद्दा होता, फार वेळ कमी मिळालेल्या लोकांना अनेक प्रश्न आहेत, आजची बैठक पुन्हा घेणार का? गरज पडल्यास जनतेबरोबर परत संवाद साधला जाईल। एक प्रश्न सर, लवकर आपण सांगितलं की काही निर्णय सरकार घेणार आहे या प्रकल्पाबाबत। बघा, सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय याविषयी जे निवेदनं आली त्याच्या अनुषंगाने घेतले आहेत। काही महिन्यापूर्वीच इकडे गेल्या महिन्यात आम्ही जाहीर केलं की प्रत्येक ह्यापूर्वी 2 सदनिकांपाठी 1 पार्किंग दिलं जात होतं, आता प्रत्येक सदनिकेला 1 पार्किंग दिलं जाणार। हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे, त्याचा GR पुढच्या 2-3 दिवसात आम्ही काढणार आहोत। त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपला जो स्टॅम्प ड्युटीचा विषय आहे, स्टॅम्प ड्युटी पण कमी करण्याचा निर्णय कॅबिनेटने घेतला आहे। त्यामुळे असे संवाद घेऊन लोकांची भावना समजून शासन दरबारी मांडून प्रश्न सोडवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत। एक सर प्रश्न असा आहे की दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून आपल्या नावाची चर्चा आहे, आपण तयारी सुरू केली आहे का? नाही, मला चर्चेवरती तसा विश्वास नसतो। मला जो आदेश माझा पक्ष देईल तो आदेश मी पाळीन। मला जर विधानसभेत काम करायचा आदेश दिला तर विधानसभेत काम करीन, लोकसभेत काम करायचा आदेश दिला तर लोकसभेत काम करीन आणि पक्ष संघटनेत काम करायचा आदेश दिला तर पक्ष संघटनेत काम करीन। भारतीय जनता पार्टी ही शिस्तबद्ध पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टीतील सर्व पदाधिकारी असोत, लोकप्रतिनिधी असोत, हे पक्षाच्या आदेशानुसारच काम करतात। लोकसभेसाठी पक्षाने जर आदेश दिला तर आपण लढणार? पक्षाने जो आदेश दिला तो मी मानणार। सर, एक शेवटचा प्रश्न की राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रामध्ये आली आहे आणि मुंबईमध्येही येणार आहे, काय वाटतं? मला तर सध्या काँग्रेस टुटो यात्रा दिसते, जसे जसे ते फिरतात तसे तसे काँग्रेसमधले अजून लोक निघून जातात, त्यामुळे ह्या प्रश्नावरती काय उत्तर देऊ मी? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।